वेलकम बॅक. चला मॅचला होते सुरुवात. आमचे ऑफिशियल अंपायर्स देवानंद वळवी अँड संतोष वळवी सज्ज झालेत. मॅचला झालेली आहे सुरुवात. पहिला बॉल मात्र हाताळला जातोय. आपण पाहिलं तर आदेश वळवी बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळाले आणि पहिला बॉल हा दिशाहीन फेकला जातोय. सुरुवात नित्यसाई लोहिया नगर या संघाची आपण पाहिली तर एक्स्ट्रा धाव संख्येने होताना आपल्याला बघायला मिळते आहे. खेळाडू आपण बघितले तर दोन आहेत, जयेश वाघ अँड संजय खोपडकर हे नावाचे खेळाडू आपल्याला बघायला मिळत. हा बॉल खेळला गेला होता, मिसफिट झालेली आहे तिकडे आणि पाहिलं आपण तर मिसफिटचा फायदा उचलला जातोय. धावा दोन अर्जित केल्या जात आहेत. दोन खेळाडूंचा जर उल्लेख करायचा झाला तर जयेश वाघ आणि संजय खोपडकर ओपनिंगची जोडी आपल्याला बघायला मिळते. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर आदेश वळवी गायत्री माता ससूपाडा संघाचा एक प्रमुख खेळाडू आपण बघितला आहे, तर एक चांगला खेळ करण्याची क्षमता ठेवतोय. परंतु सध्या तरी आपण बघितलं की पहिला बॉल वाईड हाताळला होता, त्यानंतर या बॉलवर 2 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा स्पेल पाहायला मिळतोय. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर मग नित्यसाई लोहिया नगर कारण की त्यांना इन्व्हाइट केलं इथे बॅटिंग करण्यासाठी. एक चॅलेंजिंग टोटल उभं करण्यासाठी आपण पाहिलं तर निमंत्रण दिलं गेलं आहे आणि ते स्वीकारत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किती धावा फलकावर मात्र लगावण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. व्हॉलेंटियर्स असतील तर थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की ओव्हर संपल्यानंतर आपण ज्या गाड्या आहेत त्या मात्र सोडा. 3 खेळाडू दायऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन क्षेत्र आपण पाहिलं, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर डीप मिड विकेट, हे 3 खेळाडू घेऱ्याच्या बाहेर. पुढील बॉल होता आपण पाहिला तर आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न अमित पाहतोय तिकडे. शॉट मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहायला मिळालेत आणि त्यांच्या माध्यमातून चेंडूला फळ केला गेले. तत्पूर्वी धाव अर्जित केली जाईल. एक संघाची टोटल वाढताना पाहायला मिळाली आहे. 2 चेंडूचा खेळ झाला आणि फलकावर 4. संजय स्ट्रायकनकडे आपण पाहतोय. बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेलची संधी, झेल ड्रॉप, नुकसान होताना पाहायला मिळू शकतोय. आता कॅचेस विन द मॅचेस. भरपूर मिस्टेक्स होताना पाहायला मिळाले आहेत. बघा नेमकं काय झालंय की इकडे कॅच पकडायला हवा होता, परंतु तिथे कॅच न पकडता धावा मात्र इथे जोडल्या जात आहेत आणि या धावा मिळत आहेत. कारण की जिथे एकही धाव झाली नसती तिथे आपण बघितलं तर 3 धावा जोडल्या गेल्या आहेत आणि त्यामुळेच धाव फलकाचा आकार हा वाढताना पाहायला मिळाला आहे. धाव फलक जाऊन पोहोचले गेलं या 3 आकड्यामुळे 7च्या घरामध्ये. सुरुवात छान होताना पाहायला मिळते. बघा सध्या तरी मग गायत्री माता ससूपाडा संघाला थोडंसं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये नियंत्रण मिळवायचं असेल तर मग चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. बघा व्हॉलेंटियर्स रिक्वेस्ट करतोय मी, असतील तर आपण लक्ष असू द्या. मॅच सुरू असताना गाड्या सोडू नका. ओव्हर संपल्यानंतर तुम्ही डेफिनेटली गाड्या सोडा. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहूया की नक्कीच सुरुवात कशी होताना पाहायला मिळेल. पुढील बॉल उलटास होता, ऑन साईडला विरकावण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे, किरण मात्र करणार नाहीये तिथे चुकी. सुंदर कॅच पकडली आणि अशा तऱ्हेने बॉलरला पहिली विकेट मिळाली. आदेश वळवीच्या खात्यामध्ये पहिली सफलता आणि पहिला धक्का नित्यसाई लोहिया नगर या संघाला. फलंदाज बात होता जयेश वाघ, बॅक टू द पॅव्हेलियन, गॉन. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. मिस्टर आरंभ कोम नवीन बॅटर्स आपण पाहिले तर ते दाखल झालेत नित्यसाई लोहिया नगर संघासाठी.
जसं म्हटलं जाते ना की नाही कुणाचं फेकलेलं मिळू दे, नाही कुणाचं लुबाडलेलं मिळू दे, मला फक्त माझ्या नशिबातलं मिळू दे. ते देखील नाही मिळालं तर देवा काही नाही आहे, फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे. मेहनतीला यश मात्र डेफिनेटली मिळेल. आरामसाठी हा पहिला बॉल होता. आपण पाहिलं तर ग्लान्स केलाय बॉलला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगानं, सरळ सीमारेषा पार आणि पाहायला मिळेल आजच्या दिवसातला पहिला मोठा फटका, चौकार, 4 धावा. ये देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. या दुसऱ्या हॅलो बघा इथे काय झालंय तर मग फलंदाज आणखीन एक बाद होताना पाहायला मिळालंय. आरंभ ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आले होते त्याने तर नक्कीच शुभारंभ केला होता, परंतु त्यात नंतर आपण बघितलं तर त्यांना बाद देखील केला गेला. दुसरी सफलता अधिकच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतो आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलकावर धावसंख्या पाहतोय आपण 11. बघा एक मोठा फटका देखील आला, परंतु ज्या प्रकारे आदेशने केलेली बॉलिंग पाहायला मिळाली आहे आणि त्या बॉलिंगमध्ये 2 विकेट मिळवले गेलेत. नित्यसाई लोहिया नगर या संघाला आपण पाहिलं तर मग थोडंसं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जसं म्हटलं जातं आहे ना की मेहनत केली तर संपत्ती मिळते, संयम ठेवलात तर काम मिळते आणि गोड बोललात तर ओळख मिळते आणि सन्मान केला तर नक्कीच नाव मिळते. आणि सध्या तरी आपण बघितलं तर मग यावेळेला काय करायचं आणि कसं करायचं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात परंतु 2 विकेट डाऊन झालेत. आता नंबर 2चा स्पेल आपण पाहिलं तर मग निवडले जातील भरोशाचे गोलंदाज मिस्टर दीपेश वळवी. त्यांच्या हातामध्ये हा बॉल सोपवला जातो आहे आणि ज्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण पाहू शकतो की 11 धाव्यांचा जो सुरुवात मिळाला आहे तो कन्वर्ट करायचा आहे, कारण की 2 विकेट गेले ते देखील मात्र लक्षात असेल, कारण की आपण चांगले बॅटर जर गमावले गेले ना तर कुठेतरी आपल्या संघाचं देखील नुकसान होऊ शकतं आहे. नित्यसाई लोहिया नगर आपण पाहिला तर एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये, परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मग जबाबदारीचं क्रिकेट मात्र खेळावं लागेल. संजय खोपडकर आणि शैलेश भगत यांना. शैलेश भगत यांचा जर विचार करायचा झाला तर सध्या तरी ती आपल्याला नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळालेत. बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर मग मिस्टर दीपेश वळवी. पहिला बॉल फेकला जातोय दिशाहीन सुरुवात बघा. त्यानंतर आपण पाहू शकतो 1 बाउन्सर फोर दी ओव्हरची मात्र चेतावणी देखील दिली जाते दीपेश वळवी या बॉलरला. आदेशने देखील सुरुवात वाईटने केली होती, दीपेशने देखील सुरुवात वाईटने केली आपल्या बॉलिंगची. पुढील बॉल अष्टमच्या बाहेर फोर्स केला जातोय, 4 चबल फटका, बॉल चाल बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्या बात आहे, सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, परंतु पंचांच्या इशाऱ्याची पाहतोय वाट नक्की आहे काय. 6 धावा, बिग हिट, सिक्सर येताना पाहायला मिळतोय. काय फुलातून फटका मात्र खेळला जातोय. ज्या प्रकारे हा फटका आपण पाहिला तर खेळला गेला, बॅकफूटवरून किती ताकद जनरेट केली आहे आणि कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर हा षटकार ठोकला गेलाय. षटकार आलाय आपण बघितलं तर ज्याप्रमाणे फलंदाजाचे इरादे स्पष्ट आहेत. विकेट गेलेत फरक नाही पडणार, कारण की आमच्याकडचं क्रिकेट आहे, आम्ही ते दर्शवणार. संजय खोपडकर सध्या तरी आपण बघितलं तर ज्या अंदाजामध्ये हा षटकार ठोकला गेला आणि त्याने दर्शवलं गेलं की संपूर्ण आपण पाहिलं तर मग जबाबदारी या संघाची मी घेणार माझ्या खांद्यावर. तर ज्याप्रमाणे पण बघितलं की 2 फलंदाज बाद झाले, परंतु त्या फलंदाजाचा मात्र परिणाम पडणार नाही आहे. आमचा खेळच तसा आहे आणि तो दर्शवणार आम्ही. बॉल मात्र चुकीचा फेकला जातोय. हो, पंच म्हणतात की हा 9 बॉल असेल काहीतरी. मात्र ससूपाडा संघ पण पाहिलं तर ज्याप्रमाणे इथे थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहे बघा. मॅच बॉल आलेला आहे. धाव संख्या आपण पाहिली तर फलकावर 19 धावा. 19 आकडा आपण बघितला तर मग कालचा दिवस आणि कालच्या दिवसापासून या स्पर्धेची झालेली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि 19 फेब्रुवारी जगतबारी
शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नारी आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण बघितलं तर मी तर म्हणेन की मग ही शिवजयंती साजरी करण्यात आली. समोरचा बॉल उडवलाय, तोडलाय, फोडलाय आणि हा देखील बॉल बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलाय. दुसरा उत्तुंग फटका, संजयच्या बॅट मधून षटकार. चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. थँक्यू डीजे. आज जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केली जाते. ज्या अंदाजामध्ये आपण पाहिलं तर मग संजयचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय ना, मॅग्निफिसंट आपण पाहिलं तरी खेळ. एका बाजूने आपण पाहिलं तर पूर्णपणे प्रेशराईज करणारी खेळी पाहायला मिळते. समोर खेळला जातो फटका आपण पाहिला तर मग फोल्डर तिकडे येतात. फिल्डिंग छान झाली. आता धाव एक कन्वर्ट केली जाईल. मग ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की पुढील बॉल शैलेशसाठी कटचा फटका, खाली क्षेत्र आहे, फिल्डर नाहीये तिकडे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. हो, आणि अंतिमच्या षडाला बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा फटका चौकारी त्याला पाहायला मिळतोय. हे षडक धावा देणारं राहिलं गेलंय नित्यसाई लोहिया नगर या संघासाठी आणि धाव संख्या पोहोचली गेली आहे फलकावर 30 धावा. 1.4 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण होत असताना 30 धावांची वाटचाल मिळाली आहे. मोठी वाटचाल पाहायला मिळते. दीपेश वळवीला मात्र या क्षणाला आपण पाहिलं तर मग आडे हात घेतलं गेलंय. बॅटर संजय खोपडकर या खेळाडूच्या माध्यमातून ज्या प्रकारची खेळी आत्तापर्यंत आणि त्यानंतर आपण बघितलं तर मग शैलेश भगत यांनी देखील हा चौकार टोकला गेलाय आणि आत्तापर्यंत या दोन्ही खेळाडूंचा खेळ आपण पाहिला तर टॉपचा राहिलाय. पुढील बॉल स्लॉ करण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली जाते, लीड मिस केली जाते आणि इथे नेमकं घडलंय काय तर फर्निचर डिस्टर्ब होताना पाहायला मिळेल आणि फलंदाज तिसरा धक्का नित्यसाई लोहिया नगर या संघाला फलकावर धाव संख्या 30. थँक्यू डीजे. ज्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं इथे कमबॅक होताना आणि कमबॅक करणं अनिवार्य होतं. म्हणून तर म्हटलं जातं ना की दुनिया उसी की कदर करती है जो खुद को कीमती बनाता है, उसकी नहीं जो मुसीबत को देखकर भाग जाता है. डेफिनेटली आपण पाहिलं तर या क्षणाला धावा आल्या होत्या, परंतु धावा आल्यानंतर बॉलरनं मात्र आपण पाहिलं तर आपली हिंमत कमी नाही केली. आपला पण पाहिलं तर मग जो गोलंदाजीचा मात्र आपण पाहिलं तर जो क्रम आहे म्हणजे गोलंदाजीमध्ये जी ताकद आहे आणि त्या ताकदवर फोकस केला आणि तिथेच आपण पाहिलं तर मग सफलता देखील मिळवण्याचं कार्य केलं आहे. अंतिमचा बॉल हॅलो बघा इथे 2 धावा येताना पाहायला मिळत आणि या 2 धावांनी टीमची टोटल मात्र पुढे सरकताना पाहायला मिळालं आहे. 32 धावा फलकावर कंप्लीट होत आहेत. 16ची सरासरी प्राप्त केली आहे आणि ज्याप्रमाणे 2 खेळाडू खेळताना पाहायला मिळतील आता मैदानाच्या आतमध्ये खास करून संजय यांच्याकडे लक्ष असेल कारण की त्यांनी एका बाजूने आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 2 उत्तुंग षटकार. शैलेशने देखील मात्र प्रयत्न छान केला परंतु शैलेश बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेले अभय रावते नावाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत. अभय रावते अँड संजय खोपडकर. आता हे 2 खेळाडू मिळून आपल्या संघासाठी किती टोटल मात्र फलकावर जमा करताना पाहायला मिळतील. डेफिनेटली आपण विचार करायचा झाला तर मग बॅटिंग लाईनअपमध्ये चांगले खेळाडू आहेत परंतु त्या बॅटिंग लाईनअपचा मात्र योग्य रीतीने वापर केला जाईल का. परंतु आता बॉलिंग मार्कवर पाहणार आहोत या संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू ज्यांच्यामध्ये आपण नजर टाकली तर मग किरण यांच्या हातामध्ये हा स्पाईल असेल. किरण असतील त्यानंतर मग किशोर असतील. हे आपण पाहिले तर मग रेग्युलर बॉलर आहेत या संघाचे परंतु त्या रेग्युलर बॉलरमध्ये आपण पाहिलं तर मग थोडासा मार पडला गेला बघा. आधीच्या ओव्हरमध्ये गेल्या होत्या धावा आपण पाहिलं तर 11 परंतु त्यानंतर आपण बघितलं की दुसऱ्या नंबरच्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर खास करून दीपेश यांच्या 21 धावा गेल्यात आणि त्यामुळेच थोडंसं जे पारडं आपण बघितलं तर जाड दिसतं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचं परंतु कमबॅक करावं लागेल किरण
पाहतोय आपण अराउंड द विकेट सामना करतील संजय. समोर टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट किपरचा मिळतोय सहारा आणि पहिल्याच बॉलवर मोठा ब्रेक थ्रू मिळतोय. इन्फॉर्म बॅटर संजय खोपडकरला केलंय 5 आणि मोठी सफलता मिळवण्याचं कार्य किरण मस्तेने आपल्या बॉलिंग मध्ये केलंय. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून एवढी झुलली. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना कि ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो विकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि मंजिल आपको कब कैसे कहाँ मिल जाए इसका कोई संकल्प नहीं होता. डेफिनेटली आपण पाहिलं तर तो संकल्प आपण पहिले घेऊन आला होता मैदानाच्या आतमध्ये, कारण की इन्फॉर्म बॅटर होते, त्याला रोखणं गरजेचं बाब होती आणि पहिल्याच बॉलवर मात्र त्याला रोखलं गेलंय. नवीन बॅटर करण तांडेल. हो, बॉल मात्र आपण पाहिलं तर मग इथे चुकीचा हाताळला जातोय. आपण पाहिला तर नो बॉलचा इशारा मात्र जरूर पोहोचवला जातोय. इथे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स मिळू शकतात, एक्स्ट्रा रन्स मिळाल्यात. नो बॉल मात्र हाताळला गेला आणि बाईकच्या स्वरूपात तिथे धावा देखील मिळाल्या. डेफिनेटली आपण पाहिलं तर 2 म्हणजेच 3 धावा टोटल मिळत आहेत आणि या 3 धाव्याने टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. 35 फ्रीटचा बॉल असेल. किरण आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे हा बॉल मात्र हातातून निसटला होता. फ्रीटचा बॉल चांगल्या प्रकारे हाताळला जातोय. बॅटर आपण पाहिले तर करण तांडेल सध्या तरी स्ट्राईक एंडकडे आहेत. मग संजयची जी विकेट मिळाल्यानंतर आपण पाहिलं ना की या मॅचमध्ये ना कमबॅक करताना पाहायला मिळू शकते. डेफिनेटली नित्यसाई लोहिया नगरा संघ. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने फटका खेचला जातोय. फिल्डर लांब आहे तिकडे, एक तर मिळणार, दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. 2 धावा इझिली मात्र पूर्ण केल्या जात आहेत. ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जर विचार करायचा झाला, किरणने या ओव्हरमध्ये मोठी विकेट मिळवली, परंतु एक बॉल तिथे आपण पाहिलं की एक्स्ट्रा खर्च झाला, परंतु त्याचा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळू शकतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर मग 3 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात. धावसंख्या आपण बघितली तर फलकावर आपल्याला पाहायला मिळते 37 म्हणजे 3 चेंडू आहेत आणखीन. इथे आपण बघितलं ना तर नित्यसाई लोहियानगर या संघाला जर 50च्या आतमध्ये रोखायचं असेल तर चांगली बॉलिंग करावी लागेल. समोरच्या दिशेने बॉल, फिल्डर आहे तिकडे, क्या बात आहे, सुंदर कॅच कन्वर्ट केला जातोय. आता पाहिलं पण तर फलंदाज करण तांडेलला केलंय बाद. सफलता किरणच्या खात्यामध्ये दुसरी आणि धक्का क्रमांक आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये 5 दिला जातोय नित्यसाई लोहियानगर या संघाला 37 या धावसंख्येवर. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना कि शाम सूरज को ढलना सिखाती है, शमा परवाने को जलना सिखाती है, गिरने वालों की होती है तकलीफ लेकिन ठोकर इथे इंसान को चलना सिखाती है. डेफिनेटली आपण पाहिलं की ज्याप्रमाणे धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये गेल्या, परंतु त्या ओव्हरला मात्र एक बॅकअप करणारा ओव्हर जे असायला हवं ते हे ओव्हर असू शकत आहे. किरण पालक मार्कवर आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग केली त्याने आतापर्यंत. उलटा फटका मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या, परंतु फिल्डरची चुकी. काय झालंय, कसं झालंय, मैदानाच्या आतमध्ये कॅच आला होता. जरूर क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की सोपा कॅच मी तर म्हणेन की हातामध्ये काढून दिला होता बॅटरने. आता तो पकडता आला नाहीये आणि धाव फलकाचा जर आकार बघितला आता आपण तर पोचला गेला 39च्या घरामध्ये. अंतिमचा बॉल असेल किरण यांच्या बॉलिंगमध्ये. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सूरज खोपडकर ज्यांना आपण पाहतोय. या संघाचे आपण बघितलं तर अष्टपैलू खेळाडू आहेत. पुन्हा एकदा आपण बघितलं तर उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. डेफिनेटली आपण पाहिलं तर उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे केला गेलाय, का केला गेलाय कदाचित आपण पाहू शकतो की थोडंसं आपण पाहिलं अनफिट जरूर पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतोय आणि या 3 ओव्हरमध्ये धाव फलकावर धावसंख्या पाहतोय आपण
39. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 39 धावा फलकावर लागल्या गेल्यात. अजून देखील 6 चेंडूचा खेळ शेष असेल आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील बघा. जर 11 धावा आल्या तर मग 50 धावा होऊ शकत आहेत. 39 झालेले आहेत. किरणचा हा स्पेल आपण पाहिला तर मग थोडासा या मॅचमध्ये टीमला आणून देणारा स्पेल, कारण की या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 7 धावा खर्च झाल्यात. 2 विकेट आलेत. कदाचित तिसरे देखील आले असते डेफिनेटली, परंतु कॅच सुटली तिथे होती. सूरज खोपडकर यांचा जर विचार करायचा झाला तर मग बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत 7व्या क्रमांकावर. अनुमानित आपण बघितलं तर ॲज अ ओपनरचे खेळाडू आहेत, परंतु थोडंसं कदाचित आपण बघितलं की इंजरी आहे हाताला. मात्र आपण बघितलं तर ज्याप्रमाणे बँडेड दिसून येतोय, म्हणजेच थोडंसं इंजरीला मात्र आपण पाहिलं तर मग समोर जाताना पाहायला मिळालेत. कारण की तेच कारण असू शकते, कारण की एक उलटा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण की मग इंजरी असेल त्यामुळे सरळ हाताने खेळणं तितकं मात्र कठीण जात असेल आणि ही धोक्याची घंटा ठरू शकते. परंतु बॉलिंग मार्कवर पाहूया आपण. किशोर अंतिमचा स्पॅल घेऊन समोर असतील अभय. बॉल समोर खेळला जातोय. फिल्डर येतील का तिकडे? फिल्डर आले होते परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून चाललाय स्टेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी मोठा फटका, सिक्सर. थँक्यू डीजे. सिक्सर मात्र लगावला गेला. या षटकाची सुरुवात देखील आपण बघितलं तर काय भन्नाट मोठी केली आहे आणि विचार स्पष्ट आहे, इरादा स्पष्ट आहे की जास्त धावा. थोडासा मागे ठेवला गेला होता. पाकफुटला पण पाहिलं तर फुल केला जातोय. फिल्डर आले तिकडे, एक धाव कन्वर्ट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा अगदी सोप्या पद्धतीने मात्र इथे जोडल्या जात आहेत. इथे आपण बघितलं तरी चांगली स्थिती दिसून येते आता नित्यसाई लोहिया नगर या संघाला, कारण की ज्याप्रमाणे त्यांच्यापर्यंत आपण बघितलं तर जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे असलेले आपण बघितलं जे महारथी आहेत, आपली बॅटिंग ज्याप्रमाणे त्यांनी दर्शवली गेली आहे, बॅटिंग योग्य रीतीने करत असताना आपण पाहिलं तर आपल्या संघाला फायदा करून देण्याचा प्रयत्न. इथे देखील आपण पाहिलं तर गॅपमध्ये फटका खेळलाय. कदाचित धावा मिळू शकतात आणि हो मिळेल इथे मोठा फटका. चौकार, 4 धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर षटकार चौकार येताना पाहायला मिळालेत आणि धावसंख्या मात्र तब्बल वाढताना पाहायला मिळाली आहे, ती म्हणजेच 51 धावा. 50+ मात्र धावा येताना पाहायला मिळाल्या आहेत आणि ही धोक्याची घंटा असू शकते इथे आहे, कारण की जवळजवळ आपण पाहू शकतो की जे कमबॅक केलं गेलं होतं ना, त्या कमबॅक नंतर आपण पाहू शकतोय की थोडासा हा मोमेंटमला मात्र चेंज करणार आपण पाहिलं तर हा स्पेल ठरतोय. त्याला पुढील मॅच असेल बाबोला बॉईज, बाबोला आणि जीवदानी बोलिन्स 2 संघांना एक आपण टॉस बॉक्समध्ये जोडा, तुम्हाला रिक्वेस्ट असेल. इनिंगमध्ये आपण करणार आहोत या 3 बॉल नंतर लगेचच टॉस. पुढे एकदा जाऊन पाहिला तर समोर टाकलेला बॉल. फिल्डर तिकडे आता कॅच आला होता, कन्वर्ट केला जातोय आणि फलंदाज होतील बाद. सेट झाले होते यावेळेला अभय, मात्र त्यांना परतावं लागेल. चांगला क्वालिटी कॅच कंप्लीट केला जाते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि सफलता जाईल खात्यामध्ये. 6वा धक्का नित्यसाई लोहिया नगर या संघाला. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहिलं तर आई चंदुका चषक 2026 ही दर्जेदार दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मॅच क्रमांक 1 जी आपल्याला पाहायला मिळते आहे. मॅच क्रमांक 1 मध्ये नित्यसाई लोहिया नगर विरुद्ध आपण पाहतोय गायत्री माता ससुपाडा असा हा मॅच पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर आपण बघितलं की बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन पाठवलं आणि ते योग्य रीतीने स्वीकारलंय. अशी नवीन बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आशुतोष गोवारी आहेत. आशुतोष गोवारी यांना जर विचार करायचा झाला तर मग या ओव्हरचे जवळजवळ 2 म्हणजे या इनिंगचे अंतिमचे 2 चेंडू खेळण्याची संधी आणि त्यामध्ये तर एक तर मिस केला आहे, म्हणजे काय तर आता 1 चेंडू शेष असेल. 1 चेंडू आपण पाहिला. फटका हवेत खेचला जातोय. फिल्डर पोहोचतील का तिकडे? नाही.
फिल्डर नाही आहे पोहोचले. आपण बघितलं तर मग 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाव्याने संघाची टोटल वाढताना पाहायला मिळाली आहे. टोटल जाऊन पोहोचली गेली आहे 53च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 54 धाव्यांचं लक्ष या मॅचमध्ये असेल. बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग एक चांगलं लक्ष उभं केलं गेलं, चांगली फाईट होताना पाहायला मिळाली आणि जो खेळ आपल्याला पाहायला मिळाला खास करून संजय या खेळाडूचा तो दर्जेदार होता. बघा गायत्री माता ससुपाडा पण संघ पण बघितला तर तो देखील एक संघ कॅपेबल संघ आहे. त्यांच्याकडे देखील आपण बघितलं तर चांगले फलंदाज आहेत, चांगले खेळ करणारे खेळाडू आहेत. परंतु या 54 धावा कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये चेस केला जातील ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी जाणार आहोत आपण टॉस बॉक्समध्ये. आकाश आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. जीवदानी बॉलिंग टीमचे कॅप्टन जीवदानी बॉलिंग टीमचे एक कॅप्टन किंवा प्रतिनिधी आले असतील आमच्यापर्यंत अपडेट करा. आपला बॉईज टीम इथे दाखल झालेला आहे. अमित नानकर अँड टीम आपण पाहतोय. वेलकम अमित, आपलं देखील स्वागत असेल. एका चांगला संघ आपण बघितला तर एका चांगले खेळाडू आपण पाहू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूने जीवदानी बॉलिंग हा संघ इथे दाखल झालेला नाहीये. वेळेनुसार प्रत्येकाला आपण बघितलं तर वेळेवर उपस्थित राहणं गरजेची बाब आहे. सध्या तरी आपण पाहू शकतो या क्षणाला आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान. आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान. आमचं रक्षण करतो वाघोबा, आम्ही देत कुणाला नाही. आहे आदिवा आमची संस्कृती, बोला दादा हो जय जोहार. ये मातीत जन्म झाला, झाडा फुलांचा देव आम्ही केला. आई म्हातारी कंसारी आमची गाणे पूजित दरवर झाला. ये मातीत जन्म झाला, झाडा फुलांचा देव आम्ही केला. आई म्हातारी कंसारी आमची गाणे पूजित दरवर झाला. थँक्यू डीजे. चला फिल्डिंग सेट करून घ्या लगेचच. चला फिल्डिंग सेट करून घ्या आणि ते साई टीमला रिक्वेस्ट करतोय मी. चला फिल्डिंग सेट करून घ्या, रिक्वेस्ट करतोय. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर 54 धावा चेस करायच्या. 24 चेंडू आणि 54 धावा. जसं म्हणतात ना की बदलता रहता है समय का फेरा, की माना कि अभी जिंदगी में अभी अंधेरा, थोड़ी सी हिम्मत रखना मेरे दोस्त, क्योंकि यकीनन आएगा उम्मीद का एक नया सवेरा. बघा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मग चेसिंगसाठी उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर नितेशसाई लोहियानगर या संघाने चांगल्या धाव फलकावर जमा केल्यात. चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतोय खेळ मात्र केला गेला आहे. षटक क्रमांक 1 संजयच्या हातामध्ये आपण पाहिलं तर मग सोपवला जातोय. संजय खोपटकर ज्यांना आपण पाहिलं तर मग बॅटिंग छान केली होती. 2 उत्तुंग षटकार. त्यानंतर आपण बघू शकतोय की मग काउंटर अटॅक त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. काउंटर अटॅक करणारं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं होतं. आता या मॅचमध्ये आपण बघितलं तर मग एका बाजूने संजयचा जो काउंटर अटॅक पाहायला मिळाला, परंतु गायत्री माता ससुपाडा संघाकडे काउंटर अटॅक कोण करताना पाहायला मिळेल. 3 खेळाडू डायऱ्याच्या बाहेर आपण पाहू शकतोय, जिथे एक एक्स्ट्रा कवर म्हणजे जवळजवळ वाईडिश लॉंग ऑफ. त्यानंतर आपण पाहू शकतो काऊ कॉर्नर.
जो आहे थोडासा आपण बघितला तर ऑन साईडच्या दिशेने मात्र सेट केला. त्यानंतर एक डीप मिड विकेट, म्हणजे हे फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते खास करून या मॅचमध्ये. सध्या तरी आपण जाऊया मग ऑन चेसिंगला. पहिला चेंडू आदेशसाठी, हलक्या हातानं सॉफ्ट हँडने चेंडूला ढकललं जातोय. सुरुवात आदेशची होताना पाहायला मिळते. चेसिंग करायचे आहे तर 54 धावा. एक पॉझिटिव्ह इंटेंट मात्र दर्शवला जातोय, कारण की पहिला बॉल फेस करत असताना आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे फ्लिक केला गेला होता, फर्स्ट सिंगल मात्र कन्वर्ट केली आहे. सुरुवात आपल्या संघाची 1 आकड्याने केली जाते आहे आणि आपण पाहिलं तर मग आपल्या संघाला 54चा मात्र जो प्रवास करायचा आहे तो पूर्ण करून द्यायचा आहे. आदेशाने आपण बघितलं तर मग किरण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या जोडीवर या संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे, कारण की ओपनिंग खूप महत्वाची आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. बॉल साईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भन्नाट मोठा फटका पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक कन्वर्ट केला. 4 धावा किरणच्या बॅटमधून. पहिला चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुढे एकदा आपण पाहिला समोर टाकलेला बॉल आपण पाहिला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. फिल्डर आहे तिकडे एक धाव पूर्ण झाली. दुसरा प्रयत्न मात्र आपण पाहिलं तर आदेश रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आपण पाहिलं तर चुस्त आहेत आणि लगेचच आपण पाहिलं तर 2 धावा देखील कन्वर्ट केल्या गेल्या. चला रिक्वेस्ट करतोय मी 2 कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जोडा. बाबूला बॉईज टीमला रिक्वेस्ट करतोय आपले कॅप्टन पाठवा. जीवदानी बोलिंज संघाचे कॅप्टन इथे दाखल झालेले आहेत. बाबूला बॉईज टीम कॅप्टन पाठवा. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. चांगल्या टच मध्ये दिसले होते किरण, परंतु थोडंसं आपण पाहिलं की ऑफस्टंपच्या बाहेरची लेंथ आणि तिथे मिस्टेक झाली आहे. हलकंसं एज विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिली सफलता संजयच्या खात्यामध्ये. पहिला धक्का गायत्री माता ससुपाडा संघाला. धाव फलकावर धाव संख्या 7 असताना. आमो आदिवासी राजा कोई दीना में डरता ना कोई ने आवे झुकता आदिवासी. थँक्यू डीजे. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इथे पहिला धक्का दिला जातोय 7च्या घरामध्ये. वैयक्तिक 6 धावा करून मात्र परतले गेले बॅटर किरण. बघा पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर चौकार ठोकला गेला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं की त्यांना एक जो रोल दिला गेला होता. आदेशाने सांगितलं होतं की कशा प्रकारे खेळ करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलं तर मग दीपेश वळवी, आदेश वळवी आणि दीपेश वळवी आता 2 ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळाले. आणि या 2 भावांकडून आपण बघितलं तर नक्कीच एक चांगली खेळीची अपेक्षा आहे. संजय बॉलिंग मार्कवर विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल मात्र आपण पाहिला लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळेल. पंचांचा इशारा वाईड आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग अपील मागितली होती स्क्वॉडलॅग अंपायरकडून. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर मग अपील जास्त असतं. मी तर म्हणेन की मग समोरच्या पंचांकडून मागायला हवी आहे. परंतु जिथे आपण बघितलं की समोरचे पंच पण पाहिलं तर मग दर्शवतात की इथे वाईट बॉल होता. संजय एक विकेट मिळवली आहे त्यांनी, परंतु संपूर्ण आपण बघितलं तर मग मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जबाबदारी असेल संजय यांची देखील आणि जबाबदारी या 2 बॅटरची देखील असेल. समोर टाकलेला बॉल होता. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा आपण बघितला हा बॉल पाहिल्यानंतर आदेश यांचं थोडंसं रिॲक्शन मिळालं की कशा प्रकारे हा फटका खेळायला हवा होता, कारण की या बॉलला त्याने नीट रीड केलं आहे. कशा प्रकारे या बॉलची हाताळणी झाली होती, कोणत्या झोनमध्ये हा बॉल जायला हवा होता. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मग कमबॅक होताना पाहायला मी ते बॉलर संजयचं. बॉलमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं तर मग 5 चेंडू फेकून झालेत. फलकावर 8 धावा. सुरुवात मात्र आपण पाहिलं तर मग डबल डिजिटमध्ये मिळेल का. आधी सफल झाले होते. पाहिलं आपण तर अपील केली जाते, अपील फटाळली जाते. इथे आपण पाहिलं तर 1 धाव कन्वर्ट केली जाईल लेग बायच्या स्वरूपात आणि एका धाव्याने टीमची टोटल 9च्या घरामध्ये पोहोचलेली पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 1-9 अशी सुरुवात मिळाली आहे. वाटचाल मोठी करावी लागेल. आता आस्किंग रन रेट मात्र इथे वाढताना पाहायला मिळेल.
रिक्वायर रन रेटमध्ये आपण बघितलं तर फरक पडला गेला आहे. आत्ता आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आपण पाहिली धावांची ती म्हणजेच 45. 15ची सरासरी अजून देखील आपण पाहिलं तर इथे पूर्ण करावी लागेल. बघा मैदानाच्या आतमध्ये इथे ना चांगला खेळ केला तर धावा चेस होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी फलंदाजाचा तो इंटेंट दिसेल का, मैदानाच्या आतमध्ये या धावांना मात्र आपण पाहिलं तर सक्सेसफुली चेस केलं जाईल का, नक्कीच पाहूया आपण. तत्पूर्वी जाऊया डीजेकडे. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता वळतोय कारण की जिथे आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 9 धावा बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतील. मिस्टर जयेश वाघ नावाचा बॉलर आपण पाहिला, त्याच्या हातामध्ये हा बॉल सोपवला जातोय. आत्ता सगळ्यात मोठं मात्र मी तर म्हणेन की अस्त्र या वेळेला पाहिला बॉल लेगवरचा फाईन लेगला मात्र खेळला जातोय. बॉल मात्र वेगळे पाठलाग काढण्याचा प्रयत्न, बॉल थांबेल का तर नाही असं उत्तर मिळतोय आणि पाहता पाहता बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. हातात घेऊन तीर कमान मागू आम्ही आमचा सन्मान. हातात घेऊन तीर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला गेला. जयेशचं स्वागत केलंय चौकाराने आणि जयेशला पाहिलं आपण तर मग नक्कीच या ओव्हरला नक्कीच टार्गेट करण्याचा प्रयत्न असू शकतोय. खेचून मारलाय बॉल, फिल्डर तिकडे, चांगला कॅच कन्वर्ट केला जातोय. एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नाहीये आणि आदेश आपण पाहिलं तर मग सध्या तरी रिॲक्शन देतात या फटक्याला पाहिल्यानंतर, कारण की ज्या प्रकारे हा फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडे जायला हवा होता परंतु तो गेला नाहीये आणि फलंदाज दीपेश बाद. थँक्यू डीजे. बघा आत्तापर्यंत जे शॉर्ट सिलेक्शन होताना पाहायला मिळालंय ना, थोडंसं आपण बघितलं तर मग योग्य त्या क्षेत्रामध्ये व्हायला हवं होतं आणि आत्तापर्यंत हे सगळं निरीक्षण केलंय गुरुनाथ. नागपूरला जाऊन कटचा फटका एक्झिक्यूट केला जातो. फोल्डर आहेत तिकडे, एक धाव कन्वर्ट केली जाते. मिस्टेक झाली आहे, 1-2 मध्ये कन्वर्ट केलं जाऊ शकते. डेफिनेटली आपण पाहिलं तर 2 धावा तिसऱ्या धावेसाठी परत येऊ शकतात आणि हो 3 धावा. क्या बात आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग आदेशला स्ट्राईक घेणं अनिवार्य होतं कारण की मागच्या विकेट नंतर त्याचं रिॲक्शन दिसून आलं होतं की कारण की ज्या बॉलवर बाउंड्री यायला हव्या होत्या तिथे विकेट मात्र डाऊन झाले होते आणि हे सगळं निरीक्षण त्यांनी केलंय. आता आपण पाहिलं तर मग सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेताना आपल्या संघाला मात्र तारणहार खेळाडू म्हणून नक्कीच एक चांगली भूमिका त्यांना पूर्ण पार पाडावी लागेल. एक रोल त्यांना पूर्ण करावा लागेल या मॅचमध्ये. मॅचला जिंकण्यासाठी कहाणी मात्र आता पाहिली ना, 15 चेंडू आणि 38 धावा. माइंडसेट शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, पॅडल स्विफ्ट करण्याचा प्रयत्न होता, ऑप्टमच्या बाहेर निघून बॉल चांगला झाला आहे तिकडे आपण पाहिलं तर चांगला फेकला गेला कारण की आपण पाहू शकतो की बॅटर काही करू दे पण माझी बॉलिंग माझी ताकद मी कुठे आहे ते मात्र विसरणार नाही आहे. पुन्हा एकदा तोच विचार पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण बघितलं तर मग एकच क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न आहे. 2 मात्र बॉल मात्र मी तर म्हणेन की बॅटरने खराब केलेत. 2 बॉलवर 2 धावा जरी आल्या असतात ते देखील फायदा झाला असता. आणखीन एक चांगला बॉल पाहतोय आपण. सलग 3 बॉल डॉट हाताळले गेलेत. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. 16 धावा 8ची सरासरी प्राप्त केलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राहिलेले 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावेंची गरज आहे तब्बल ती म्हणजेच 38. 12 चेंडू 38 धावा. ह्या मॅचची कहाणी मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे आपण पाहिलं तर मग दर्शवलं गेलंय की मग नितेसाई लोहियानगर या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की इथे वर्चस्व दर्शवलं गेलं आहे. परंतु अजून देखील आपण पाहू शकतो की या मॅचमध्ये येण्यासाठी एक ओव्हर पुरेसा ठरू शकतोय परंतु त्या ओव्हरला मात्र टार्गेट करावं लागेल.
शैलेश भगत बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल आलाय डॉट. या डॉटमुळे आपण पाहू शकतोय की काहीतरी मात्र सस्सूपाडा संघ आहे ना कुठेतरी थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल डेफिनेटली. गुरुनाथसाठी पुढील बॉल. बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. चांगला पंच आहे, तगडा पंच आहे. बॉल मात्र वेगाने फरार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार आणि इथे मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. पोरा आठी आठी पोरा माडाची लाठी नयन पोऱ्या आता मी तुझीच पाठी. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चौकार आलाय. अशाच फटक्यांची गरज आहे. बाउंड्रीज मात्र शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. शैलेशला मात्र टार्गेट करावंच लागेल कारण की आडे हात मात्र या बॉलरला घेण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की या ओव्हरमध्ये जर धावा नाही आल्या ना तर मग गायत्री माता ससूपाडा संघ बॅकफुटला जाताना पाहायला मिळू शकतोय. गुरुनाथचे प्रयत्न पाहतोय. चौकार एक ठोकलाय. ही लेंथ आपण बघितली तर ऑफस्टमच्या थोडीशी जवळ पाहायला मिळाली आहे. चांगली लेंथ पाहायला मिळतोय. आत्ता आपण बघितलं तर जवळजवळ 34 धावा हव्या असतील आणि 9 चेंडूचा खेळ शेष असेल. म्हणजेच काय तर या ओव्हरमधले जे 3 बॉल असतील ते खूप महत्त्वपूर्ण असतील. आणि या बॅकफुटला मात्र कटचा फटका आणि फिल्डर आहे तिकडे. मिस्टेक झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. हॅलो 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 हॅलो. तुझीच पाठी. मी वाट पाहतो. हॅलो हॅलो. बघा इथे षटकार ठोकला गेलाय. मोक्याच्या क्षणी षटकार ठोकला गेलाय. मॅच मध्ये आता आपण पाहिलं तर ट्विस्ट आहे मित्रांनो कारण की 4 बॉल 4 ना 3
4 बॉल आणि 20 मॅच मध्ये येऊ शकतोय गायत्री माता ससुपाडा संघ. आदेशचा मोक्याच्या क्षणी ठोकलेला षटकार परतीचे संकेत मात्र दिले गेलेत. बॉल लेग स्टंपच्या जवळ, लेग स्टंपच्या बाहेर. मॅच मध्ये आपण बघितलं तर ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळालाय. ज्या अनुषंगाने आतापर्यंत आपण बघितलं तर मग या ओव्हरमध्ये ना 3 वाईड आलेत आणि 1 षटकार. मोमेंटम मिळालाय. आणखीन मोठे फटके हवेत. थोडंसं आपण बघितलं तर उसरी घेणारा बॉल होता. दिशा दिली जाते या बॉलला. धाव मात्र कन्वर्ट केली जाईल. ऑन अँड ओनली 1 मात्र कन्वर्ट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहिलं तर मग प्रयत्न होता आपण पाहिलं तर आदेश यांचा. परंतु आपण पाहिलं थोडंसं आपण पाहिलं तर गुरुनाथ यांच्याकडे आपण पाहिलं तर लक्ष नव्हतं त्यांचं आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मग फलंदाज अडचणीमध्ये आदेशला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 3 चेंडूने 18 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येताना पाहायला मिळतात किशोर. सुरुवात बघा धीमी झाली होती. सुरुवातपासून आपण बघितलं तर धावा मिळाल्या असतात तर डेफिनेटली या चेसला तुम्ही कंप्लीट करू शकला असता, परंतु तसं झालं नाहीये. 3-18 वेगवान बॉल मात्र हाताळला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. नित्य साई लोहिया नगर हा संघ आपण पाहिला तर आता पूर्णपणे या मॅचमध्ये फ्रंटफूटवर येताना पाहायला मिळालाय. बघा कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर गायत्री माता ससुपाडा संघाचा परफॉर्मन्स छान झाला होता कामांच्या मैदानावर, परंतु आज आपण पाहू शकतोय की या मॅचमध्ये आपण बघितलं तर मग पहिल्या मॅचमध्ये भरपूर स्ट्रगल करावं लागतंय. भरपूर तिखट बाउन्सर मात्र हाताळला जातोय. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. 1 चेंडूने 18 धाव्यांची गरज मॅचला जिंकण्यासाठी. गायत्री माता ससुपाडा संघ बॅकफुटला पूर्णपणे जाताना पाहायला मिळालाय. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल मात्र आपण पाहिलं त्याला खेळला जातोय. बॉल जाताना पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार जरूर येताना पाहायला मिळतोय, परंतु या चौकाराने टीमची टोटल आपण पाहिलं फक्त वाढताना पाहायला मिळाली आहे. परंतु आपण बघितलं की 40 धाव संख्या मात्र आपण पाहिली आहे तर मग 14 धावांचा मात्र फरक पडला गेला. आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर या इनिंगमध्ये जे डॉट बॉल्स येताना पाहायला मिळालेत ना आणि त्याच डॉट बॉलमध्ये आपण बघितलं तर मग किती फरक पडला गेला आहे, तर 14 धाव्यांचा फरक पडला गेला आहे. आणि नक्कीच आपण पाहू शकतोय तर इथे पहिला विजय मात्र या दुसऱ्या दिवसामध्ये नोंदवण्यामध्ये यश मिळत आहे. नित्य साई लोहिया नगर या संघाला त्यांचं अभिनंदन आणि गायत्री माता ससुपाडा संघाचे आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेनं मी वळतोय आणि प्लेअर ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार आहे ज्याच्याकडे आपण बघितलं तर मग बॅटिंग छान केली आहे, बॉलिंग देखील छान केली गेली आहे. तर आपण पाहिलं तर जवळजवळ 6 चेंडू 16 धावा आणि 1 ओव्हर फेकत असताना आपण पाहिलं 9 धावा आणि 1 विकेट. संजय खोपडकर ठरतात या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार. संजय खोपटकर नक्कीच आपण या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि पुढील टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण आपलं स्थान ग्रहण करा. आणि मग आपण बघितलं तर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिल्यानंतर पुन्हा एकदा मॅच क्रमांक 2 आपल्या भेटीला प्रत्यक्षात येताना पाहायला मिळेल. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी संजय या आपण. आकाश वाघ यांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला शेवटचा बॉल जिथे चौकारासाठी गेला होता तो मला वाटते आलेला नाहीये तिथून. कोणीतरी आहेत तिकडे आमचे प्रेक्षक आहेत. या संजय. आकाश वाघ यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. हे मेडल्स आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर्स केलं आहे या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय महेशजी पाणेर यांच्या माध्यमातून चंदुका स्पोर्ट्स शारजा आयोजित आपण पाहिलं तर आई चंदुका चषक 2026